प्रतापराव सरनाईक यांनी सांगितलं की आमचा ई बसेसशी करार झालेला आहे वगैरे वगैरे खूप गोष्टी अशा सांगितल्या. त्या सगळ्या गोष्टी सांगण्यात काही अर्थ नाही तुम्हाला, पण मेन महत्वाची गोष्ट सांगतो. त्यांनी हे सांगितलेलं आहे की करार पद्धत महाराष्ट्रामध्ये आम्ही ठेवणार नाही असं तसं, आणि 3 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर या मुलांना आम्ही परमनंट करू असं त्यांनी सांगितलं. नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. खूप जणांचे प्रश्न होते, सर एसटी महामंडळ भरतीविषयी काय अपडेट आहे का? आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपल्या विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती सर्व माहिती 100% आणि खरोखर माहिती दिली जाते, कारण की कोणतीही माहिती फेक न्यूज सारखी दिली जात नाही. म्हणून जी अपडेट मी तुम्हाला देतोय ती सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती सगळे लाईव्ह क्लासेस हे मोफत होतात. आणि प्रश्नपत्रिका मी रोज आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि युट्यूब चॅनलवरती रोज प्रश्नपत्रिका देतो. सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवजा, त्याचा खूप तुम्हाला फायदा होणार आहे, कारण की परीक्षेच्या हिशोबानेच आपण सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला देत असतो. तर चला जास्त वेळ न वाया घालता लगेच आपण आपल्या टॉपिकला चालू करूया. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 17,000 प्लस ही भरती निघणार आहे. ही करार पद्धतीची भरती, याच्याविषयी आपण निवेदन दिले, सगळं झालं. हे अजून महाभारत रामायण काढून काही फायदा नाहीये. त्याच्याविषयी मी सगळ्यांना माहिती सांगितलेली ऑलरेडी, पण आपल्या चॅनलवरती सगळ्यांना सांगतो, जे नवीन असेल त्यांना कदाचित माहित नसेल, तुम्हाला सर्वांना सांगतो 3 वर्षाचा करार आहे ही भरती, बरोबर 3 वर्षाचा करार. पण आनंदाची बातमी अशी आहे मित्रांनो, कारण की आता 2 दिवसच अगोदर झालं प्रचार रॅलीच्या दरम्यान ठाणेमध्ये बघा, ठाणेमध्ये प्रचार रॅलीच्या दरम्यान प्रतापराव सरनाईक यांना एका न्यूजवाल्याने प्रश्न विचारला. त्याच्याविषयी मी तो व्हिडिओ, जो छोटासा व्हिडिओ ती क्लिप आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो, कारण युट्यूब चॅनलवरती टाकलं तर अजून कॉपीराईट वगैरे त्या प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तो छोटासा व्हिडिओ तो टाकून देणार आहे मी, तुम्ही सगळ्यांनी बघा. नाही तर अजून तुम्ही बोलणार की सर तुम्ही खोटं बोलताय वगैरे सगळ्या गोष्टी, कारण की मी तुम्हाला माहिती 100% खरी माहिती देतो. कारण की छोटीशी क्लिप आहे ती टाकून देतो, आणि ती क्लिप बघा. एका पत्रकारांनी चांगला प्रश्न, त्या पत्रकारांचे आभार मानतो मी, चॅनलचं नाव नाही घेणार, पण पत्रकारांचे आभार. कारण की कसं आहे, खूप महत्वाचा व्हिडिओ येतो. असं आहे की त्या पत्रकाराने प्रतापराव सरनाईक यांना सरळ विचारलं की सर, जी एसटी महामंडळामध्ये भरती निघणार आहे, ही भरती कायमस्वरूपी होणार आहे का आणि कधी निघणार आहे? कारण की एसटी महामंडळाचा करार झालेला आहे असं तसं त्यांनी प्रश्न विचारला. प्रतापराव सरनाईक यांनी सांगितलं की आमचा ई बसेसशी करार झालेला आहे वगैरे वगैरे खूप गोष्टी अशा सांगितल्या. त्या सगळ्या गोष्टी सांगण्यात काही अर्थ नाही तुम्हाला, पण मेन महत्वाची गोष्ट सांगतो. त्यांनी हे सांगितलेलं आहे की करार पद्धत महाराष्ट्रामध्ये आम्ही ठेवणार नाही असं तसं, आणि 3 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर या मुलांना आम्ही परमनंट करू असं त्यांनी सांगितलं. ही एक आनंदाची पण गोष्ट होऊ शकते, पण आपण विश्वास तरी कसा ठेवायचा, कारण की निवडणूक आहे. निवडणूक असल्या कारणाने या 17,000 प्लस या जागा या तर निघणारच आहेत. 22 हे बघा, तुम्हाला आता पण सांगतो मित्रांनो, लक्षात असू द्या. 22 जानेवारी बरोबर, 22 जानेवारी, त्याच्यानंतर 22 जानेवारी किंवा 23 जानेवारीला आपल्याला हे कळणार आहे की टेंडर कोणाला भेटलं, काय भेटलं, या सगळ्या गोष्टी. आणि हे आता कन्फर्म होणार आहे. याच्याविषयी तुम्हाला तर मी नंतर सांगणार, पण आता महत्वाची गोष्ट अशी आहे की 22 ते 23 जानेवारीला टेंडर कोणाला भेटलं, भरती म्हणजे कोण घेणार आहे, कोणत्या कंपनीला, सगळ्या क्लिअर होतील गोष्टी. आता तुम्हाला काही माध्यमाच्या द्वारे किंवा युट्यूब व्हिडिओच्या द्वारे, टेलिग्रामच्या द्वारे तुम्हाला काही जण मेसेज करत असतील किंवा व्हिडिओ टाकत असतील की असं झालं, ही भरतीची अपडेट आहे, ती भरतीची अपडेट आहे. पण ही भरतीची अपडेट अशी आहे की 22 किंवा 23 जानेवारीला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण प्रतापराव सरनाईक यांनी चांगला संदेश पण दिला असेल, कदाचित निवडणुका असतील, कारण सरकारचं सांगता येत नाही. निवडणुका म्हटलं की सरकार अशा गोष्टी देते, अशा गोष्टी सांगते की त्या गोष्टी आवाक्याच्या बाहेर असतात. आता म्हणते परमनंट भरती होणार आहे, ही चांगलीच गोष्ट आहे, आमच्यासाठी चांगली, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली गोष्ट आहे, सगळ्या बहीण भाव, जे आपले बहीण आहेत, ज्या भाऊ आहेत, सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे. पण अजून एक दुसरी गोष्ट मनात प्रश्न असा पडतो की निवडणुका झाल्यानंतर फक्त तुम्ही बदलू नका, कारण की तुम्ही टेंडरसाठी 3-4 महिने तर तसे घातलेलेच आहेत. तुम्ही फक्त म्हणता की भरती होणार आहे, भरती होणार आहे, भरती होणार आहे. आज उद्या फक्त तारीखवर तारीख तुम्ही दिलेली आहे, दुसरं काहीच काम केलेलं नाहीये. आता तुम्ही फक्त एकच म्हणता. आता रॅलीच्या दरम्यान तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला की एसटी महामंडळामध्ये भरती निघणार आहे का, कदाचित ते पत्रकारचे नातेवाईक असतील किंवा कोणी असतील, ते पण भरतीची तयारी करत असतील, म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला असेल. कारण की तुम्हाला पण माहिती, निवडणुकीच्या काळामध्ये मंत्र्यांना प्रश्न फक्त याच्यासाठी विचारला जातो की ते खरे बोलले पाहिजेत आणि ती गोष्ट लोकांच्या समोर आली पाहिजेत, म्हणून त्या पत्रकाराने तो प्रश्न विचारला असेल. पण तो जो प्रश्न विचारला तो चांगला प्रश्न आहे. त्यांनी सांगितलं की 3 वर्षाच्या नंतर जर करार पद्धतीची आहे, 2-3 वर्षानंतर आम्ही परमनंट करू.
पण आता त्यांच्या शब्दावर ठाम राहिले पाहिजे की 22 ते 23 जानेवारी त्यांनी टेंडरची तारीख दिली आहे. 22 ते 23 जानेवारीला टेंडर ओपन झालं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. नाही तर असं होऊ नये की 22 जानेवारी गेलं आणि 23 जानेवारी गेलं, मग या सरकारवर विश्वास ठेवणं तर सोडूनच द्या. तसा पण विश्वास राहिलेलाच नाहीये. तसं 3-4 महिने घासत आलेले. आणि निवेदन जे आपण दिलं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती, बराबर, निवेदन लक्षात असू द्या. काही जणांना माहित नसेल तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये निवेदन दिलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. काही ताईंना भावांना माहित नसेल की आपला संघर्ष हा शेवटपर्यंत चालू असणार आहे. संघर्ष हा थांबणारच नाही हो. करार पद्धत ही तुम्ही भरती घेताय, भरती घ्या, पण सगळ्या ताईंना भावांना सांगतो तुमची एकजूट माझ्यासोबत असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर एकजुटीनं माझ्यासोबत असलात तर आपण पुढचा जो मार्ग निवडणार आहे, पुढचं जे निवेदन मी देणार आहे, कारण 22-23 तारखेनंतर ही भरती एकदा चालू तर होऊ द्या. आणि दुसरी गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट, काही ताईंनी मला प्रश्न विचारला होता की सर लिपिक पदासाठी म्हणजे वेगळी भरती निघणार आहे का, असं प्रश्न जो विचारला होता. वेगळी भरती वगैरे काही निघणार नाही लिपिक पदासाठी. त्याच्यामध्ये ज्या काही जागा आहेत त्या सगळ्या जागा त्याच्यामध्येच निघणार आहेत बघा. असं वेगळे सेपरेटली भरती होणार नाही बघा. हे लिपिकचे आहे, हे ड्रायव्हरचे, हे वाहन आहे, हे चालक आहे, म्हणून असे काही वेगळी भरती होणार नाही. त्याच्यामध्ये सगळ्या जागा आहेत. फक्त आपला संघर्ष याच्यासाठी आहे, ही भरती तुम्ही लवकर घ्या, एवढी सरकारला कळकळीची विनंती आहे. आता तुमच्या निवडणुका पार पडल्या, निवडणुका झाल्या तुमच्या, बरोबर. 16 जानेवारीला रिझल्ट लागल आणि कळल की काय झालं काय नाही. पण त्याच्यानंतर तरी आमच्याकडे लक्ष द्या तुम्ही, नाही तर तुम्ही त्याच्यानंतर अजून काय म्हणणार. आता सरकारचा अजून एक नवीन टप्पा येतो. तो टप्पा म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी माहिती टाकलेली. पण सरकारचा अजून नवीन एक टप्पा कोणता येतो, सरकार म्हणल आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आल्यात, त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही अजून टेंडरची तारीख समोर वाढवतो. सरकार फक्त कारण देण्यात एक नंबर आहे. निवडणुकीचा काळ आहे, बरं ठीक आहे, आम्ही समजून घेतलं ना बाबा. आता तुम्ही डायरेक्ट म्हणणार की अजून निवडणुकीचा काळ आहे, अजून समोर तुम्ही भरती ढकलताय, म्हणजे करणार आहे की नाही करणार आहे. आणि वरून प्रश्न तुम्हाला जर विचारलं, आता तर या निवडणुकीच्या दरम्यान सरकारनं असे आश्वासन दिलेले येतं, कदाचित मला तर वाटतंय की लाडक्या बहिणीचे पैसे जे 1500 येतात त्याचे 3000 ते 10,000 करतील का काय तेच सांगता येत नाही. वेगवेगळे आश्वासन दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा विविध मंत्र्यांनी जे आश्वासन दिलेले येतं, तुम्ही जर एखादं भाषण जर ऐकलं असेल, शॉर्ट व्हिडिओ छोटासा बघितला असेल, वेगवेगळे आश्वासन दिलेले येतं. पण आपल्याला त्या आश्वासन पासून काही घेणं देणं नाही. आम्हाला सरकारला एकच विनंती आहे की हा शब्द फक्त तुम्ही काढून टाका, बस. कोणता? करार नावाचा जो शब्द आहे, हा शब्द तुम्ही फक्त करार नावाचा शब्द काढून टाका. तो शब्द जर तुम्ही काढून टाकला तर खरं सांगतो, सगळे बहीण सगळे भाऊ तुमच्या पाठीशी असे उभे राहतील, तुम्ही विचार करणार नाही. तुम्हाला कोणत्या प्रचार रॅलीच्या दरम्यान असे लोक बोलवायची गरज नाही पडणार. ते तुम्हाला डोक्यावर उचलून घेतील, म्हणतील सरकारने आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट केली. आपल्याला कोणत्या राजकारणी लोकांपासून काही घेणं देणं नाही, पण आपल्याला फक्त याच्यापासून घेणं देणं आहे की हा करार शब्द काढून टाका आणि एसटी महामंडळ थ्रू ही भरती घ्या, परमनंट करून टाका, बस. आणि भरती वेळेच्या आत घ्या, एवढी तुम्हाला विनंती करू शकतो मी. आणि तुम्ही जर घेतली नाही भरती वेळेवर तर सगळ्या मित्रांना माहितच आहे, आपण तर निवेदन दिलेलं आहे, पण काही जण आपल्या चॅनलवरती नवीन असतील, त्यांना माहित नसेल. एसटी महामंडळ भरतीविषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघा. असं नाही की सर तुमचे व्हिडिओ तर आम्ही एसटी महामंडळ भरतीविषयी बघितले नाही, असे काही जण म्हणतील. पण सगळ्या ताईंना भावांना सांगतो, तुम्ही नवीन असाल, तुम्हाला माहित नसेल, चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकले, पीडीएफ टाकलेली, ती पीडीएफ पण बघा. टेलिग्राम चॅनलवरती पण पीडीएफ टाकलेली निवेदनची, ती पीडीएफ बघा. त्याच्याहून तुम्हाला कळेल की विवेक कुसळकर सरांनी काय काय संघर्ष केलेला आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर क्लिअर होतील. म्हणजे तुम्ही बोलणार की नाही सर, नाही तर काय काय जण काय म्हणतील माहितीये का, कोणताही शिक्षक आला आणि डायरेक्ट एसटी महामंडळ भरतीविषयी, भाऊ असं कोणीही बोलू शकत नाही. ज्या व्यक्तीला आपल्या डोळ्यासमोर दिसतो की करार पद्धती झाली नाही पाहिजे, भरती घ्या ना तुम्ही, एसटी महामंडळ थ्रू भरती घ्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. पण काही नमुने असतात, काही चुकीचे कमेंट करतील, तर आता पण मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट लक्षात असू द्या, आता ही एसटी महामंडळची भरती होणार आहे. ही भरती 22 ते 23 जानेवारीला होईल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी सांगतोय, सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यांनी ऐका. ही भरती 22 ते 23 जानेवारीला जे काय आहे याचं क्लिअर होईल, आहे का नाही. कोणाला टेंडर भेटलं, काय भेटलं, सगळ्या गोष्टी. पण सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना अजून एकदा सांगतो मी तुम्हाला की महत्वाची गोष्ट, समजा याचा जर पेपर वगैरे जर त्यांनी ठरवलं, पेपर होणार आहे किंवा तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे, मुलाखत वगैरे सगळ्या गोष्टी अशा जर काय असतील, मुलाखत जर होणार असेल किंवा तुम्हाला मुलाखतीसाठी कोणते प्रश्न विचारू शकतात एसटी महामंडळ विषयी किंवा काय काय प्रश्न विचारू शकतात, जेवढे आपल्या चॅनलवरती तुम्ही सबस्क्रायबर आहात, बरोबर, ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, सगळ्या ताईंना भावांना विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं बेल आयकन जे बटन दिसते का,
ते क्लिक करून ठेवा. नंतरला नाही तर म्हणणार की सर तुम्ही सांगितलं ना आम्ही बघितलं नाही. असं सगळ्या भावांना सांगतो, असं होऊ नये म्हणून लक्षात असू द्या. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जर मुलाखत होत असेल त्या मुलाखत विषयी तुम्हाला मी बघा 20 ते 25 बघा 20 ते 25 पेजेसचं पुस्तक नाही सॉरी नोट्स तुम्हाला मी देईल. एक स्पेशली तुमच्यासाठी मी नोट्स तयार करेल, त्या नोट्स मी तुम्हाला देईल. म्हणजे कसं आहे, अजून तुमच्या मनातला तो प्रश्न क्लिअर झाला असेल कदाचित. आणि या नोट्सचे तुम्हाला 20 ते 25 ज्या नोट्स मी तुम्हाला देणार आहे, या नोट्सचे तुम्हाला पैसे किती लागणार आहेत माहिती आहे का? 20 ते 25 जे मी तुम्हाला म्हणजे नोट्स देणार आहे पेजेसचं, त्याचे पैसे तुम्हाला किती लागणार आहेत? फक्त तुम्हाला लागणार आहेत 0 रुपीज. किती लागणार आहेत? 0 रुपीज. तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती मोफत आहेत. कदाचित तुम्ही काही जण नवीन असतील, तुम्हाला माहित नसेल, कारण की मी लाईव्ह लेक्चर आणि मोफत शिक्षण आणि मोफत प्रश्नपत्रिका आणि मोफत नोट्स सगळ्या मोफत. कोणत्याही ताईला भावाला एकही रुपया द्यायची गरज नाही. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, चॅनलची लिंक तुम्ही सगळीकडे शेअर करा. कारण की एसटी महामंडळाची भरती असेल, पोलीस भरती असेल, न्यायालयीन भरती असेल, कारण की न्यायालयीन भरतीचा रोज आपल्या सकाळी टेलिग्राम चॅनलवर आणि युट्यूबवर पेपर टाकला जातो. म्हणून तुम्हाला विनंती आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. कोणतेही असो 20 ते 25 मी पेजेसचं मेन म्हणजे आता माझ्या कानावर असं पण आलंय की मुलाखती वगैरे होतील. मला माहिती आहे कोणता भाऊ किंवा कोणती ताई मुलाखतीला कमी पडू नये म्हणून मी त्या नोट्स पण तयार करणं चालू आहेत. न्यायालयीन भरतीच्या पण नोट्स तयार करणं चालू आहेत. या सगळ्या नोट्स मी तयार करत आहे. त्याच्यामुळे थोडं बिझी शेड्यूल असल्या कारणानं आणि या तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी बरोबर, तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी मोफत आहेत. तुम्हाला एकही रुपया तुम्हाला कुठे लागणार नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो की कोणत्याच प्रकारे मी असं नाही म्हणत आहे तुम्हाला हे पुस्तक विकत घ्या, तुम्ही ते पुस्तक विकत घ्या. पण तुम्हाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, मी ज्या तुम्हाला नोट्स देतो ना, कृपया करून त्या नोट्स वाचत जावा. कारण की त्या तुम्हाला एसटी महामंडळ भरतीला असेल किंवा न्यायालयीन भरतीचे जे पेपर देतो ना, ते सर्व पेपर तुम्ही सोडवत जावा. एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट करतो. दुसरं काहीच बोलणार नाही मी तुम्हाला. फक्त जे एसटी महामंडळची अपडेट होती ते अपडेट पण दिलेली आहे. समजा मुलाखत होत असेल तर मुलाखत विषयी मी तुम्हाला सगळ्या नोट्स पण देणार आहे आणि त्याच्यावर पण माझं काम चालू आहे. आणि सध्या कसं आहे, आपला लाईव्ह लेक्चर कधी तुम्हाला माहिती आहे, सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता आपले लेक्चर होतात. पण रेकॉर्डेड लेक्चर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले येतं, म्हणून तुम्ही सगळे लेक्चर बघ. पण असं जर काय प्रॉब्लेम झाला, समजा लेक्चर जर आपला झाला ते रेकॉर्डेड लेक्चर येतं, ते सगळे रेकॉर्डेड लेक्चर सगळ्यांनी बघावे आणि जे जे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. मी सांगतोय तुम्हाला शेवटपर्यंत, जोपर्यंत तुम्ही अर्ज केल्यापासून सिलेक्शन होईपर्यंत आणि ते पण परमनंट होईपर्यंत हा भाऊ आणि हे शिक्षक तुमच्या सोबत कायमस्वरूपी आहेत. तुमचे एखाद्या ताईचा, एखाद्या भावाचा काही प्रश्न असला तर तुम्ही डायरेक्ट तो प्रश्न मला विचारू शकता. सर माझा हा प्रश्न आहे. एखादी ताई जर विचारत असेल सर माझा हा प्रश्न आहे, तर तुम्ही हे सर्व प्रश्न विचारू शकता. असं नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि याच्यानंतर जे दुसरं निवेदन, फक्त हे 22 आणि 23 जानेवारीला जर समजा ही भरती निघलीच नाही, टेंडर निघलंच नाही, मग त्याच्यानंतरचा जो आपला व्हिडिओ येईल, सगळे ताई आणि सगळ्या भावांना विनंती तो व्हिडिओ बघा आणि ते निवेदन बघा. मग आपल्या सरकार विरुद्ध कसा संघर्ष असेल. कारण की जेव्हा आपण संघर्ष केला तेव्हाच विधिमंडळात आवाज उठवला गेला, तेव्हाच निवेदन हे विधिमंडळामध्ये एका नेत्याने मांडलं आणि सांगितलं की तुम्ही करार पद्धतीची भरती घेताय, तुम्ही लवकर का भरती घेत नाही, हे सगळ्या गोष्टी बोलणं झालेल्या आहेत, आहे का नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आपला जो संघर्ष आहे तो 22 आणि 23 जानेनंतर जो व्हिडिओ येईल ना, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होईल. म्हणून सरकारला विनंती आहे, वेळेच्या आत तुम्ही जर आता 22 आणि 23 जानेवारी ओलांडून अजून जर तारीख वाढवली, मग आम्हाला अजून निवेदन सगळ्या मित्रांना, सगळ्या ताईंना, भावांना सांगतो, एकजूट राहणं फार गरजेचं आहे. एकजूट जर तुम्ही राहिलात, तुम्ही माझ्यासारखं सगळ्यांनी निवेदन माझ्यासोबत राहून निवेदन सगळ्यांनी दिलं ना, प्रादेशिक विभागामध्ये नेते मंडळींना, राजकीय लोकांना, मंत्र्यांना, संत्र्यांना निवेदन दिलं तुम्ही, तर आपण 100% सक्सेस होऊ शकतो. ही भरती होऊ शकते मित्रांनो. पण तुम्ही जर असं केलं नाही तर मी एकटाच नाही, माझ्यासोबत जे सहकार्य तेवढे संघर्ष करून काय होणार नाही. काही विद्यार्थी मोजके म्हणतील की सर आम्ही देतो, पण सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी जर निवेदन दिलं तर आपण आपला संघर्ष कुठेतरी सक्सेस होऊ शकतो. फक्त आपल्याला आता 22 आणि 23 जानेवारीवर लक्ष ठेवायचं. 22 आणि 23 जानेवारीला जेव्हा आपला व्हिडिओ येईल लाईव्हच्या माध्यमातून किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ येईल, तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं भेटतील. आणि तुम्हाला आता पण सांगतो, जर तुम्हाला, मला आता एवढं जे कानावर आलेलं आहे की असं कळालं पण आहे की मुलाखत होईल, मुलाखत जर झाली तर त्याचं मी तुम्हाला नोट्स तर देणार, त्यात काहीच शंका नाही. बरोबर. एसटी महामंडळ 0 पासून तर हिरो पर्यंत तुम्हाला कसं बनवायचं, एकदम परफेक्ट सिलेक्शन, अशा नोट्स मी तयार करणं चालू येतं.
समजा जर योगायोग असं झालं, मुलाखत जरी नाही झाली तरी नोट्स तुम्ही वाचा एक नॉलेजसाठी. नाही तर मी माझी मेहनत कशाला वाया घालू, कारण तुमच्यापर्यंत तो अभ्यास पोहोचला तेवढं तुमच्या डोक्यात बसेल ना एसटी महामंडळ भरतीविषयी. म्हणून तुम्हाला विनंती आहे, जीव तोडून याच्यासाठी सांगतो की सगळ्या विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे मित्रांनो. दुसरं काही माझा हेतू नाही. माझा हेतू फक्त एवढंच आहे, मोफत शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्या ताईंना भावांना सांगतो एकजूट राहणं फार गरजेचं आहे. कोणतीच आपल्या महाराष्ट्रामध्ये करार पद्धतीची भरती होऊ नये, आणि जे झालेत आता करार पद्धतीची त्यांना आपल्याला परमनंट म्हणजे एसटी महामंडळमध्ये 2019 जी भरती झाली त्यांना, त्या ताईंना, त्या भावांना परमनंट करण्याचा आणि आपली ही भरती जे होणार आहे तुम्हाला पण परमनंट करण्याचा असं निवेदन मी तयार करणार आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, जास्तीत जास्त चॅनलची लिंक तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवा, कारण की आपल्या चॅनलवरती सगळे लाईव्ह क्लासेस हे सर्व मोफत होतात. म्हणून चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलला प्लीज कृपया करून सगळ्यांनी सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.